हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। दुपारची वेळ आहे, खूप गरमी होत आहे आणि अशा गरमीमध्ये मी साफसफाईची कामं काढली, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर अर्धी साफसफाई झालेली आहे या रूमची। म्हणजे या रूममध्ये इतका पसारा मी भरलेला होता, जसं हातात येईल काही छोटं मोठं सामान सगळं आणून इथं ठेवायचं, कारण आपलं जास्त येणं जाणं इकडं नसतं। म्हणून मी काय करायचं, किचनमध्ये काहीतरी एक्स्ट्रा असलं किंवा आणून इथे भरायचं, डब्बा असो पोता असो काही माल असो इथं आणून ठेवायचं, असं करत होते। तर आज मी सगळं काढलं, कारण इथं उंदीर मामा पण बसलेले आहेत, ते पण व्यवस्थित काही राहू देत नाही, सगळं कातरायचं काम करत आहेत। त्यामुळे मी काय केलं, वरी स्टोर रूम आहे, स्टोर रूममध्ये सगळा मी पसारा जे आहे ना नेऊन ठेवला आहे थोडाफार, आणि तांदूळ गहू जे होते राशन वगैरे सगळं वरती नेऊन ठेवलेलं आहे। म्हणजे तिथं उंदीर वगैरे जाण्याची भीती नसते, कारण तिथला दार बंद असतो आणि खिडकी पण बंद असते, पण हे दार ओपन असतं। परत वरून एक जिना आहे, त्या जिन्याच्या वरून पण रस्ता आहे उंदराला येण्यासाठी, त्यामुळे ना खूप धिंगाणा केलेला आहे। कट करण्याचं काम करत आहे, बॅगसुद्धा एक कट केलेली आहे, खूप नुकसान केलेले उंदीर मामानं। त्यामुळे आज मी अगोदर सुरुवात इथूनच केलेली आहे। खूप काही पसारा काढायचा आहे मला, किचनमधला पण थोडासा काढून ठेवलेला आहे, डब्बे डुबे सगळे खाली ठेवलेले आहेत। तर थोडीशी अस्तव्यस्त यावेळेत पूर्णच घर आहे, तर एक एक मी काढत आहे, कारण एकत्र काढणार नाही। एकत्र काढल्यानं काय होतं, खूप कामाचा लोड होतो आणि होत नाही एका दिवसामध्ये। आरामात मला 4 दिवस लागतात म्हणजे पूर्ण घर काढण्यासाठी। म्हणजे दररोज एक एक रूम जर धरून मी चालले तर, कारण आपली रेग्युलर काम असतात, स्वयंपाक पाणी, परत सगळ्यांचे जेवणे खाणे कपडे भांडे ही सगळी कामं आवरून मग मला जे उरलेला वेळ असतो ना त्या वेळेमध्ये मी सगळा पसारा काढत असते। कांदे पण मला निसायचे, त्यामध्ये 1-2 कांदे खराब झालेले आहेत, पाचोळा खूप झालेला आहे, ते पण काढायचं आहे आणि यामध्ये भरपूर वेळ जातो। तर मी काय केलं, अगोदर बाहेरचा सगळा पसारा काढला, दळण करायचं आहे त्यासाठी ज्वारी काढून ठेवलेली आहे बकेटामध्ये भरून, आणि बेसन संपलेला आहे त्यासाठी डाळ ही मी नीटनेटकी करून ठेवलेली आहे। आणि कांदे अगोदर मी निसून घेतले, पूर्ण कांदे निसलेले आहेत, पाचोळा वेगळा केलेला आहे, बाहेर नेऊन टाकला। आणि हे जे किचन होतं तिथं पण जे हाताला येतो तो पसारा भरलेला होता, ते सगळं मी काढून व्यवस्थित ठेवलेलं आहे। म्हणजे वरती जे आहे ना पोटमाळा तिथं मी ठेवलेलं आहे, सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे, आणि पूर्ण किचन जे आहे ना त्रिकामी केलेली आहे। अशी कामं केलो ना आपण खूप छान फ्रेश वाटतं। जेव्हा पसारा करतो ना त्यावेळेस कळतच नाही की पसारा होत आहे, एक 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 वस्तू आणून ठेवतो, गच्च ते रूम भरतं। मग काढते वेळेस कळतं की बाबा हाताला जे आलं ते ठेवलं, आता काढायचं कधी हा असा प्रश्न पडलेला होता। म्हणजे 2 दिवस झाले मी विचार करत होते की मला हे सगळं काढायचं आहे, पण होतच नव्हतं। फायनली आज मुहूर्त लागलेला आहे, तर मी पूर्ण पसारा या रूममधला काढून घेतलेला आहे। चक्की पण दिनेशनं खोललेली आहे, कारण जाम झालेली होती, ते तांदूळ दळे मी त्यावेळेतच जाम झाली होती, थोडेफार तांदूळ त्यामध्ये अडकलेले होते। दिनेशनं पूर्णपणे ते तांदूळ काढले, साफसूफ केलेलं आहे आणि मी तर ठेवलेलं आहे इकडच्या किचनमध्येच ठेवत आहे। बंद आहे आजकाल ही चक्की, कारण धुरळा खूप होतो यानं आणि जाम व्हायचे प्रॉब्लेम आहे। फक्त वेळखाऊ काम करत आहे, म्हणून मी घरच्या घरात आता काहीच दळत नाही। अगोदर मी गव्हाचं पीठ किंवा बेसनसुद्धा मी घरच्या घरी दळत होते चक्कीवरती, पण आता सगळंच बंद केलेलं आहे, बाहेरच देणार आहे। तर इकडं मी आता पूर्ण घरात झाडू मारून घेते। आता पुसण्याचं काम मी करणार नाही, अगोदर किचनमधला पसारा आवडते। किचनमध्ये खूप पसारा झालेला आहे, डबे डुबे खूप सारे झालेले आहे, सगळे डबे एक्स्ट्राचे काढून ठेवणार आहे जे रिकामे आहेत, आणि जे डाळीदुळी भरून ठेवले ते सगळे व्यवस्थित अलमारीत लावणार आहे। आणि जे स्टीलचे आहेत वरच्या कप्प्यामध्ये ते मी पोटमाळ्यावरती ठेवून देणार आहे, कारण त्यांचं काही काम नाही आहे। जे मी घेतलेले डबे ते व्यवस्थित आहेत, तेच मी अलमारीमध्ये भरून ठेवणार आहे, आणि जे जास्तचा पसारा आहे ते सगळा काढणार आहे। मी जास्त काहीच ठेवणार नाही, जितकं मला रेग्युलर लागणार आहे स्वयंपाकासाठी जेवणा खाण्यासाठी भांडे तितकेच, कारण त्या रॅकमध्ये आणि त्या अलमारीमध्ये इतके भांडे झालेत की काहीच घेता येत नाही। तर असं पूर्ण घरात मी इकडं ह्या रूममध्ये झाडू मारून घेतलेले आहे। बघू शकता खूप सारा कचरा, म्हणजे सकाळी एक वेळा झाडू मारली, पण आता पसारा जर काढलेला आहे ना त्यामुळे थोडासा कचरा झालेला होता। पूर्ण मी कचरा जे आहे ना सगळा झाडून घेतलेला आहे। बघू शकता एकदम स्वच्छ आणि छान अशी दिसत आहे, म्हणजे पसारा जे आहे ना व्यवस्थित लावलेला आहे मी। तोच पसारा असतो, आपण जर व्यवस्थित लावला तर सुंदर दिसतं, आणि जिथल्या तिथं टाकलं ना घरभर ते खूप हे वाटतं। तर बघू शकता सगळं व्यवस्थित लावलेलं आहे, कांदे पण सगळे नीटनेटके केले, जे एक्स्ट्राचं राशन होतं ते सगळं स्टोअररूममध्ये ठेवलेलं आहे। आणि एकच तांदळाचं पोतं इथं पाकिटामध्ये तांदूळ येतात ते इथं ठेवलं आहे, कारण ते वरच्यावर लागत असतं मला। झालं, बाकीचा सगळा वरती ठेवलेला आहे। तर असो आता शेरूला इकडे चपाती खायला ठेवलेली आहे, पण चपाती खायची नाही, याला फक्त दूध पितानी बसतं असा प्रकार शेरूचा चाललेला आहे। नाटकच करत आहे आजकाल खूप, व्यवस्थित चपाती दूध खात नाही। अगोदर खायचं, पण आता नाही खात, फक्त दूध मागत आहे शेरू। तर थोडंफार दूध ठेवलं, चपाती तशीच आहे, त्यामध्ये मुंग्या लागतात, परत चिमण्या येऊन खातात, याला काही फरक पडत नाही, त्याला काहीच खायचं नसतं। तर असो अगोदर मी इकडं पोर्समध्ये झाडू मारायला आलेली आहे, कारण थोडंसं नीटनेटकं केलं इथं डाळी परत ज्वारी वगैरे, त्यामुळे थोडासा धुळा खूप झालेला होता, थोडीफार ज्वारीही पडलेली होती, तर
सगळं काढून घेतलं. बघू शकता शेरूचे नखरे, आतमध्ये जाऊ देत नाही ना बाहेर येऊ देत नाही, त्याला पण आतमध्ये यायचं असतं म्हणून साडी धरून उडत असतं जाते वेळेस. खूप लाडीगोडी लावत असतो शेरू. अशा प्रकारे त्याचे हावभाव जे आहे ना ते दाखवत असतो की मला आतमध्ये यायचं आहे किंवा बाहेर जायचं आहे, चालू असतं त्याचं. तर आज गुरुवारचा दिवस आहे, उपवास पण आहे आणि उपवासा दिवशीच मी सगळी कामं काढलेली होती, कारण देवपूजा वगैरे सकाळी लवकर केली. मी सगळी कामं फास्टमध्ये आवरली, कारण 2-3 दिवस झाले विचार होता की सगळं पसारा आवरायचं आहे मला एक एक करून, पण होत नव्हतं. उद्या 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 म्हणत होते आणि तू उद्या काय उजळेच ना, त्यामुळे म्हणलं आज उद्या नाही परवा नाही आजच सुरुवात करायची, म्हणून मी सुरुवात केलेली आहे. येत्या वेळेस कलिंगड आणि आंबे घेऊन आलेले होते आणि द्राक्ष पण आणलेले होते, तर आम्ही खाऊन घेतलेले, पोटपूजा झालेली आहे आणि मग मी पसारा काढायला सुरुवात केलेली आहे. तर तिकडची रूम चकाचक झालेले, सगळं व्यवस्थित लावलं. आता आलेले मी किचनमध्ये. तर किचनमध्ये बघू शकता डबे सगळे व्यवस्थित नाही, एकही डबा व्यवस्थित नाही, धूळ पण तितकी झालेली आहे आणि या दिवसात धूळ होते कारण हवा खूप असते भयानक, त्यामुळे म्हणजे म्हणतात बघा अवकाळी पाऊस, त्यामध्ये पाऊस कमी आणि हवा जास्त असते आणि त्यामुळे खूप पूर्ण घर धुरळा झालेला आहे. दिनेश आलेला आहे गॅरेजून, म्हणजे गॅरेजला गेलेला होता, आत्ता आलेला आहे. आल्यानंतर आंबा खायला घेतलेला आहे, तर म्हणलं एक आंबा कट करून घे. परत बाबाही जेवण करायला बसलेले आहेत, तर बाबांसाठी इकडे जेवायला वाढलेला आहे. जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनवलं मी, वरण भात भाकरी आणि आंबा दिलेला आहे, म्हणजे बाबा रस वगैरे खात नाहीत त्यामुळं. तर बघू शकता पूर्ण जे आहे ना अलमारी रिकामी केली, रॅक नाही काढलेलं आहे, म्हणजे रॅक ही अलमारी दोन्ही जर काढलं ना पूर्ण किचन भरतं त्या भांड्यानं, मग घासता येईना व्यवस्थित ठेवता येईना असं होतं, म्हणून रॅक उद्या काढणार आहे मी. आणि उद्या अक्षय तृतीया आहे, त्यामुळे उद्याही होणार नाही, आता परवालाच गेलं ते. आज जितकं होईल तितकं मी काढत आहे. तर फक्त अलमारी काढली, सगळे डबे काढले, पूर्ण अलमारी मी रिकामी केली, जे पेपर होते ते पण सगळे काढले. आणि हे लिक्विड घेतलेलं आहे, हे लिक्विड खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग आहे, चिकटपणा वगैरे सगळा निघून जातो त्यानं. तर त्या ते जे लिक्विड आहे पाण्यात टाकणार आहे, अलमारी पूर्ण स्वच्छ पुसून घेणार आहे अगोदर, आणि त्यावरती जे शीट टाकलेले आहेत मी ते शीट पण छान क्लीन करून घेते आणि हाडकाय ठेवते. जोपर्यंत शीट अलमारी सगळं हाडकं ते पाणी जे आहे तोपर्यंत मी सगळे डबे जे आहे ना पुसून घेणार आहे. आणि जेव्हाही मी डबे रिकामे होतात त्यावेळेस क्लीन करूनच त्यामध्ये डाळी असो काही असो सामग्री मी भरत असते, त्यामुळे सगळे डबे चकाचक आहेत. फक्त धूळ वरच्या साईडला पडलेली थोडीफार, तर ते मी स्वच्छ पुसून घेणार आहे. काही रिकामं करून आता घासाघाशी करणार नाही, कारण प्रत्येक वेळी मी जेव्हा रिकामं होतं घासूनच भरत असते, म्हणून क्लीनच आहेत. तर अलमारी जे आहे ना लिक्विडच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेत आहे मी. लिक्विडच्या पाण्याने 2 फायदे आहेत, धुरळ तर जातो, यानं म्हणजे किडे जे जाळीचे किडे वगैरे येतात ना ते येणार नाहीत, पाला येणार नाहीत, त्यामुळे लिक्विडच्या पाण्यानेच आपल्याला भिंती जे असतात ना खडी, जे सांदी मध्ये आपले हात दररोज जात नाही त्या जागी ना लिक्विडच्या पाण्याने पुसायचं, म्हणजे किडे झुरळ पण येतात बघा घरामध्ये. पण माझ्या घरामध्ये एकही झुरळ नाही आहे, कारण मी लिक्विडच्या पाण्याने प्रत्येक वेळी मी पुसत अशा पद्धतीनं, त्यामुळे पाला पण नाही येत. एखादी पाल हॉलमध्ये दिसेल, पण बेडरूममध्ये किंवा किचन रूममध्ये पाल एकहीसुद्धा येत नाही, कारण मी लिक्विडच्या पाण्यात सतत पुसत असते भीती. तर इथं चिंच होती ते मी पोटमाळ्यावर टाकलेलं आहे, कारण त्यावेळी तिथं चेअर वगैरे नाही आहे, त्यामुळे पोटमाळ्यावर मी इथूनच टाकले, ते कवरमध्ये पॅक बंद होती त्यामुळे. तर असं आता डबे सगळे मी पुसून घेत आहे, लिक्विडचं पाणी घेतलेलं आहे आणि डबे मी अगोदर वरून पुसत आहे आणि एक कोरडा कपडा इथं ठेवलेला आहे, म्हणजे कॉटनचे कपडे आहे ते छान पाणी छान ॲब्झॉर्ब करून घेतात, म्हणून मी काय केलं एक ओला केलेला आहे आणि एक कोरडा ठेवलेला आहे. ओल्या कपड्यानं अगोदर पुसत आहे, परत कोरड्या कपड्यानं नंतर पुसत आहे, म्हणजे पूर्ण पाणी निवळून जातं. थोडा वेळ इथंच ठेवणार आहे, म्हणजे खिडकीमधून हवा येत आहे हलकी हलकी, तर लवकर हडकले जातील, कारण किचनमध्ये फॅन वगैरे नाही आहे, म्हणून मी ते खिडकीच्या साईडला ठेवलेलं आहे. तर सगळे डबे मी स्वच्छ पुसून घेते वरच्या साईडनं आणि सगळे व्यवस्थित लावणार आहे. आणि यामध्ये थोडेफार डबे जे आहेत ना मी घेऊन आलेले आहे, म्हणजे सेम जे आहेत ना ते डबे डाळी ठेवण्यासाठी, आणि जे अगोदरचे होते थोडेफार जे जुने काही सामग्री वगैरे आणलेले रिकामी झालेली ते पण डबे आहेत, पण ते आता यावेळी मला नाही ठेवायचं, ते सगळे सेम डबे मला अलमारीत लावून ठेवायचे. ते थोडे का होईनात 10-12च असू दे, पण तितकेच ठेवायचे, जास्त एक्स्ट्रा डबे मी तिथं ठेवणार नाही, कारण पसारा ठेवलो ना त्यावेळेस छान वाटतं, पण ज्यावेळेस आपण घेतो ना मग त्याचं सगळी अवस्था किचनची बिघडून जाते, एकही व्यवस्थित तिथं राहत नाही आहे असं होतं. ज्यावेळेस लावतो आपण सीग लावतो एकावर एक लावून ठेवतो, पण ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस घाई गडबड असते आपल्याला, मग त्यावेळेस एक घ्यायचं आणि एक ठेवायचं, एक घ्यायचं आणि एक ठेवायचं आणि एक जिथल्या तिथं खाली ठेवायचा असा प्रकार, मग नंतर ते एकही व्यवस्थित भेटेना आणि नुसता धिंगाणा तिथं होता. म्हणून मी काय विचार केला आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचे डबे काढणार आहे आणि जितके मला लागणार आहेत, म्हणजे डाळीचे आहेत, परत काही मसाले वगैरे आहेत, ते डबेच मी अलमारीत ठेवणार आहे. रॅकमधलेही पूर्ण भांडी मी रिकामी करणार आहे, जे रेग्युलर आपल्याला लागणारे तांबे ग्लास वाटी ताटली हे सगळं ठेवणार आहे. आणि जे काचेचे भांडे आहेत ना रॅकमध्ये दिसत आहेत तुम्हाला, कप्पा आहेत, गुलाबजामच्या वाट्या आहेत, रसना पिण्याचे गिलास आहेत, खूप सारे झालेले आणि दररोज ते लागतही नाही, तर मी विचार केला की सगळं काढायचं, कारण त्यावरती खूप धूळ बसत आहे, यूजमध्ये तर येत नाही, फक्त धुळाला बसायचं काम करत आहे आणि ते घासणं आणि ठेवणं इतकं झालेलं आहे. तर ते पण काढणार आहे, पण आज नाही होणार ना उद्या होणार आहे, परवाला काढणार आहे.
तर डबे सगळे व्यवस्थित पुसून घेतले आणि अलमारीत लावत आहे. बघू शकता वरच्या साईडला अशा प्रकारे, म्हणजे अगोदर ते स्टीलचे डबे मी ठेवलेले होते, सगळे स्टीलचे डबे काढलेले आहेत. पोटमाळ्यावरती ठेवणार आहे, इथं फक्त अशा प्रकारचे डबे ठेवणार आहे. म्हणजे यामधलं सगळं दिसतं आपल्याला. फायदा हे आहे की आपल्याला जेव्हा घाईगडबड असते पटकन ते दिसतं की कुणा डब्यात कुठली डाळ आहे, कुणा डब्यात तांदूळ आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मी हे डबे ठेवलेले. छान आहेत, फायबरचे डबे आहेत, खूप छान मजबूत आहेत. तर इथं थोडेफार जे रिकामी झाले, जे अगोदर मी भरून ठेवले सगळं मी फायबरच्या या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. साबुदाणा आहे, बगर आहे, म्हणजे काय म्हणता तुम्ही, वरईचे तांदूळ आहे, शेंगदाणा आहे, जे आपली छोटी मोठी सामग्री जी रेग्युलर लागते ते सगळे अशा प्रकारे मी ठेवलेले आहे. आणि बघू शकता सुंदर पण खूप दिसत आहे. जेव्हा मी अगोदर ठेवले होते छोटे मोठे डबे, ते व्यवस्थित दिसतही नव्हते, पण हे 4 का होईना किंवा 10 आपल्यापाशी जितके आहेत तितकेच का होईना तितकेच मी व्यवस्थित लावून ठेवले आहेत अशा पद्धतीनं. आणि हे जे डबे आहेत ना, हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणलेले होते भाज्यावर टाकून, पण ते डब्याचे टोपणे इतके फिट आहेत की निघतच नाहीत. त्यामुळे मी अशा प्रकारे ठेवले. जी आपली चटणी आहे, काही वाटण केलेलं आहे, ते घालून ठेवण्यासाठी मी एकावर एक लावून ठेवलेले एका साईडला. त्याने इकडं कलिंगड खायला घेतलेलं आहे. म्हणजे दुपारी कलिंगड घेऊन आलेले होते, पण त्यावेळेस मी कट नाही केलं, कारण का गरम खूप होतं ते, म्हणजे हे उन्हातनं घेऊन आलेले होते. मग फ्रीजमध्ये ठेवले थोडा वेळ, छान गार झालेले. तर दिनेश कट करून घेत आहे खाण्यासाठी. तोपर्यंत मी बाकीचा पसारा आवरते. किचनमध्ये यावेळेस खूप पसारा झालेला आहे. थोडाफार पसारा आवरला. आणि टी टेबल ना खूप धूळ होते, म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा मी पुसते, तेव्हा याला चमक येते. बघू शकता तुम्ही. तर स्वच्छ मी पुसून घेत आहे. आणि जे किचनमध्ये थोडाफार पसारा आहे ते अलमारीत मी लावून टाकलेला आहे. आणि रॅकमधील तर भांडी मी आज काढलेली नाही आहेत. आणि उद्या अक्षय तृतीया आहे, त्यामुळे घर वगैरे मी याच वेळेत पुसून ठेवणार आहे. सकाळी नुसता गोंधळ होतो, खूप हे होतं ना, आपलं जे स्वयंपाक आहे ते पण करायचं आहे, देवपूजा करायचं, सणावारा दिवशी खूप आपल्याला एक्स्ट्राची कामं होऊन जातात. तर थोडीफार मी आताच आवरून ठेवणार आहे. तर इकडे बघू शकता काळ्या मुंग्याची धार लागलेली आहे, म्हणजे अगोदर एकही नव्हती, पण आता खूप सारे आलेले आहेत. आणि ही अलमारी अशी दिसत आहे. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.